हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जाऊ. आणि आज आहे शारदीय नवरात्री. आजचा पहिला दिवस ऑरेंज कलर आहे. सो तुम्ही बोलाल, "दीदी तू का नाही वेअर केला?" अरे मी वेअर केलं, पण असं झालं मी घटस्थापनापुरतंच तेवढंच हे केलं. त्याच्यानंतर नाही. मला घरातली कामं होती, ऑब्व्हियसली सगळ्यांनाच असतात. तर मग मला ते नाही माझी जरा साडी म्हणजे काठपदरची होती. तर काठपदरची साडी घालून आपण घरातली कामं करू शकत नाही आणि ऑरेंज कलरचा माझा ड्रेस खरंच नाहीये. पहिले होते, जे आता मला येत नाही. डिलिव्हरी झाल्यानंतर, समर्थ झाल्यानंतर मला कोणतेही ड्रेस बऱ्यापैकी येत नाही. सो मी त्या झंझटमध्ये पडतच नाही. आपलं साडी वेअर करायची, आपला काही देवाचा कार्यक्रम असेल तो करायचा आणि पुढे लागायचं. तर असं मी नंतर आम्ही वरती आमच्या मंदिरात जाणार आहे, तेव्हा मी वेअर करेल, तेव्हा मी नक्की त्याचा ब्लॉग टाकेल. आणि चला आपण विषयावरती येऊ. सो आजची मी सेवा केली आहे ती मी पहिली सांगते. त्यानंतर तुम्हाला एक छान असा उपाय देणार आहे. आपल्याला मी याचं हळदीचं लेपन केलेलं आहे. हळदी-कुंकू, रांगोळी काढलेली आहे. आपल्याला जशी येईल तशी काढा. पण खरंच आज आपल्या घरात आपली स्वतःची कुलदेवता नांदणार आहे. सो आणि घटस्थापना आपल्या 9 दिवस 9 देवी येणार आहेत तो. आजचा पहिला दिवस आहे तर आज सगळ्यांनीच बाहेर छोटी काय होईना रांगोळी काढा. आपल्याकडे साचे असतात अवेलेबल. सगळ्यांच्याच घरी असतात. बऱ्यापैकी आता लेडीज असे शॉर्टकट मारतच असतात. तर तेवढं तर तेवढं पण शुभ मानली जाते. तर तेवढं करा. आणि आपण गोमूत्र टाकून वगैरे आपलं रूम वगैरे पुसून घ्या. कारण की खरंच आजचा पहिला दिवस आहे. आज खूप महत्त्व आहे. तर हे झालंच. तर आता मी तुम्हाला दुसरं सांगेल. आजचा काही गोडवाचा पदार्थ बनवला. खूप लेडीजचे उपवास असतात. काही-काही बिना बोलतात ना, बिना चप्पलशिवाय असं चालतात वगैरे, वगैरे. हे मीही केलंय. मी लहान असताना केली. ती हौस होती माझी आणि आत्ता आहे हौस, पण नाही झेपत नाही. खरंच एक दिवस उपवास करायचा तरी पण झेपत नाही समर्थामुळे. कारण की समर्थ अंगावर दूध पितोय आणि आपल्यापेक्षा आपण आपल्या बाळाचा विचार केला पाहिजे. सो मी हे सगळं अव्हॉइड करते. असो तो आपल्याला एवढा महत्त्वाचा विषय नाही. तर आजची एक सेवा आहे जी मला माहिती पडली आणि जी मला समजली, जी मी केली. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते. म्हणजे आपण आत्ता आता जे आहे जे 9 दिवस आहेत ते आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची. कुलदेवतेची सेवा ही मी जी सेवा तुम्हाला जी सांगणार आहे, जो उपाय, मी तो उपायच म्हणेन. जो उपाय तो आम्ही रोज करतो. पण मी हे कोणाला सांगितलं नव्हतं आणि अचानक मला समजलं का अरे हा उपाय सत्यो पाळू ओरडते. सो सत्यो तर हेच मला सांगायचं हा उपाय सगळे करतात. इव्हन तुम्ही कधीही करू शकता आणि मी करत होते, पण मला माहिती नव्हतं की ह्या 9 दिवसामध्ये जास्त त्याचं महत्त्व असतं आणि मला तेच सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही पण हा उपाय करा आणि आमच्या मम्मीकडे पण करतात हा उपाय. हे रोजच करतो आम्ही. ॲक्चुअली रात्री करतो, जेव्हा आपण दिवाबत्ती लावतो तेव्हा. पण मी कधी दाखवलंच नाही. मला असं वाटलंच नाही की एवढं काही इम्पॉर्टंट नाही. पण आता आज जेव्हा मला समजलं की अरे हां, ही सेवा खूप महत्त्वाची आहे, तर म्हटलं नाही तुम्हाला पण सांगितलीच पाहिजे. सो आपल्या घरात ज्याच्या असेल घरात अशी एक छोटी प्लेट घ्यायची. प्लेट घेतल्यानंतर 2 लवंग घ्यायचे, 2 कापूर घ्यायचे. भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम. त्यानी भीमसेन कापूरनी आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते, ती जाळून निघून जाते घराच्या बाहेर. तर तो असेल तर अतिउत्तम. मी तो घेऊन ठेवला मी मुंबईवरून पर्सनली दादरवरून घेऊन आलेली आहे. सो तुम्हाला पण तुमच्या आजूबाजूला जे असे देवाचे जे सामान भेटतं तिथे अवेलेबल असेल, तर तुम्ही तो नक्की घेऊन या आणि जर नसेल, तर तुम्ही जो घरी यूज करताय तो असेल तरी चालेल, काही हरकत नाही. पण भीमसेन भेटला तर खरंच त्याला खूप महत्त्व मानलं जातं आणि मला पण असं म्हणजे मला पण सांगण्यात आलं तेव्हा मी हे केलं. मम्मी करते, पण मी मम्मीचे जास्त रूल्स इतके फॉलो नव्हते केले. पण मला दुसऱ्या कोणी सांगितलं की मी झटकन क्लिक अरे हां, आपली मम्मी करते. सो असं तर मम्मीकडे असायचं भीमसेन कापूर. मी म्हणायचे हे पण तोच आणि तो पण तोच आहे. पण नंतर मला त्याची निगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी हे सगळ्या समजायला लागल्या. असो आणि तर तो आहे, जो कापूर आहे त्याचे 2 खडे घ्यायचे आणि त्याच्यावरती 2 लवंगे ठेवायचे. जमलंच तर मी तुम्हाला हा संध्याकाळी प्रयोग करून दाखवेल.
टाईम भेटला तर, कारण की आमच्या इथे कार्यक्रम आहे त्यामुळे मला भेटेल की नाही सांगता येत नाही. म्हणून म्हटलं एनिवे तुम्हाला आत्ता सांगावं म्हणजे तुम्ही तो रात्री उपाय करू शकता. सो तुम्ही एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये तुम्हाला म्हटलं भीमसेन भेटला तरी चालेल, नाही भेटला तर आपल्या घरातला कापूर असतो ते 2 कापूर घ्या, त्याच्यावर 2 लवंग ठेवा आणि त्याला पेटवा आणि त्याचा जो तडतड आवाज येतो हा सगळ्यांचा येतो. मला पण पहिलं माहिती नव्हतं त्याचा तडतड आवाज आला तर मला असं वाटायचं विघ्न कोणतं येणार आहे. सॉरी, हे माझं हे होतं. म्हणजे माझी अशी विचार होते, पण तसं नाही. ही आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ती त्यामार्फत निघून जाते. त्यामुळे घाबरू नका. दर टायमालाच वाजतो. काय-काय वेळेस खूप मोठा आवाज येतो. माझ्या मम्मीच्या घरात 2दा-3दा मी ऐकलेलं आहे. मी घाबरायची. त्यानंतर मम्मीनी मला व्यवस्थित काय बोलतात उलगडून सांगितलं, की असं नाही, असं-असं. सो मला ते समजलं तेव्हा म्हणून मी तुम्हाला पण सांगते. तुम्ही घाबराल, की हा जोरजोरात आवाज येतोय आता म्हणजे याचं काय होईल? तर असं काही नाही, घाबरू नका. उलट ते वाजल्याने तुमच्या घरातल्या ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या निघून जातात. सो मी तुम्हाला बोलेल ते वाजू द्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला तो कापूर तुम्ही कधीही पेटवू शकता. इव्हन तुम्ही सकाळी पेटवू शकता, तुम्ही दुपारी पेटवू शकता, तुम्ही संध्याकाळी पेटवू शकता. तर तुम्ही बोलाल, की आम्हाला सकाळी जमेल, काय-काय बोलतील आम्हाला रात्री जमेल. पण त्याचं खरं खरं म्हणजे ॲक्च्युली महत्त्व म्हणजे मी फक्त महत्त्व सांगते. आपण संध्याकाळी जेतेबत्ती करतो. आपण जिथे घटस्थापना केली, काही-काहीच करतात, काही-काही घटस्थापना करत नाही. ज्यांनी नाही केलं त्यांनी आपल्या मंदिराच्या समोर एका प्लेटमध्ये मी बोलते तसं ठेवा आणि ज्यांनी घटस्थापना केली त्यांनी तिथे 5 मिनिटं तुम्हाला पण जिथे बसायचं आहे. तुम्ही असं करू नका, की तुम्ही इकडे गेले ते पेटवून ठेवलं, असं होत नाही. कोणतीही सेवा करायची असेल तर त्या सेवेसाठी आपण पण तिथे हजर पाहिजे आणि आपणही आपले जे मी तुम्हाला मंत्र सांगणार ते पण तुम्ही म्हणा आणि त्याच्यानंतर ती सेवेचं आपल्याला फलप्राप्ती होते. त्याच्यामुळे मी तुम्हाला इतकंही म्हणेन, की आणि हां, काही-काही लेडीजचा हाही प्रॉब्लेम आहे, की आम्हाला डेट्स आलेत, आम्ही हे करू शकतो का? ह्या सेवा पुरुष करू शकतात का? हां, ज्यांना डेट्स प्रॉब्लेम आहेत, कोणाला सुतक आहे, कोणाला सुयार आहे, त्यांना नाही जर जमत असेल, तर तुम्ही इतरांना करायला लावू शकतात. म्हणजे मिस्टर, मुलं असतील तुमची. एकदम लहान मुलांना नाही मी हे अलाऊ करू शकत नाही. एकदमच लहान मुलं असतील तुमची, काही-काही असतात 2-3 वर्षाची, त्यांना नका देऊ, भासतील वगैरे. जी थोडी मॅच्युअर आहेत, की जे त्यांना समजतंय आधीपासून लांब राहणं वगैरे, त्यांना तुम्ही सांगितलं. जर ज्यांचं लग्न झालंय त्यांनी मिस्टरांना सांगा, ज्यांचं लग्न नाही झालं, ज्यांचे भाऊ वगैरे आहेत, त्यांना सांगा, वडिलांना सांगा. ही सेवा झाली पाहिजे. मी इतकंच बोलेल, कोणाची नाही तर कोणाच्या थ्रू झाली पाहिजे. आपल्याला धन फक्त प्राप्त होऊन फायदा नाही. आपल्याला धनाबरोबर सुखही पाहिजे. धन घेऊन काय करणार आपण? धनाने काहीच होत नाही. धनाने आपण सगळ्या गोष्टी सुख घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. धन हे इतकं इम्पॉर्टंट नाही, सुख पण महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला इतकंच बोलेन, ह्या सुखासाठी तुम्हाला एवढं करायचं आहे आणि जर ज्यांना मी बोलते नवरनं मंत्र लावा. तुम्ही जर तो लावायचा तर तुम्ही मोबाईल थ्रू पण लावू शकता. 5 मिनिटं तिथे बसा. एखाद्या व्यक्तीला वाचता येत नसेल तर तुम्ही तो मंत्र मोबाईलवरती लावा आणि ती सेवा करा. हार्डली 5 ते 10 मिनिटं लागतील. 5-10 मिनिटं पण नाही, 7-8 मिनिटं लागतील. सो एवढा तर तुम्ही टाईम देऊ शकता. आपल्याला सुख हे गरजच आहे सगळ्यांना, तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांनाच गरज आहे. तर मी इतकंच बोलेल, तर तुम्ही 5-10 मिनिटं तर तुमचं ॲटलीस्ट देऊ शकता. तर तेवढं तुम्ही करा आणि जर त्यांना करायचेच आहे, त्यांनी नवरनं मंत्र तिथे बसून बोला. अतिउत्तम. कायकांना कुंकुमार्जन आज सेवा केल्या जातात. कुंकुमार्जन करायचं, त्यांनी कुंकुमार्जन सेवा करा. ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करायचे त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ करा. 13 पाठ आहेत ते तुम्ही करू शकता. आजपासून ह्या सेवा सुरू होत आहेत. जसं तुम्हाला करायचं आहे तसं तुम्ही सेवा करू शकतात. पण प्लीज जो मी तुम्हाला आज उपाय सांगितला आहे, तो प्लीज करा आणि शक्य असेलच तर मी नक्की त्याचा ब्लॉग आज संध्याकाळचा टाकेल. मी करणार आहे ही सेवा. मी कितीही बिझी असेल, तरी पण मी आजची ही सेवेचा व्हिडिओ करून दाखवेल. कसं होतं समर्थामुळे पॉसिबल होत नाही. सेवा केल्या जातात, पण तुम्हाला दाखवता येत नाही आणि खरंच आहे, की सेवा दाखवल्यानंतर त्याचा प्रभाव छान अजून पडतो आणि तुम्हाला पण समजतं नाही ह्या सेवा केल्या पाहिजेत. पण काय करू? टाईमच म्हणजे असं हां, तुम्ही बोलाल एका बाळामध्ये नाही, एका बाळामध्ये नाही. आमच्याकडे शेती आहे. आमच्या घरात
आता दर 3 महिन्यांनी वेगवेगळे पिकं येतात, तर त्याच्यामुळे आम्हाला ते वाळवणं, सगळ्यासकट सुकवणं, रानात जाणं थोडंफार असतं. मी जात नाही, मी खरं सांगते मी जात नाही, पण थोडंफार हेल्प म्हणून. कारण की मग आईंना जावं लागलं, तर आई गेल्या तर बाळ घरी असतं. बाळाला घेऊन मला काही करता येत नाही आणि बाळ इतकं आगाऊ झालेलं आहे आत्ता, थोडं डांबिशगिरी करतो तो, मला कुठे जाऊन देत नाही. मी हॉलमधून किचनमधून हॉलमध्ये गेली, तरी त्याला नाही कुठे जाऊन द्यायचं नाही. त्याला समोरच पाहिजे, त्याच्यामुळे मला हे शक्य होत नाही. जमलंच तर मी माझ्या मिस्टरांना ही सेवा करायला लावणार आहे. तर त्यांना नक्की सांगेन हा ब्लॉग तुम्ही करा, तुम्ही टाका. कारण की त्यांना पण ब्लॉग करायला आवडतं. पण त्यांचं असं आहे की तुझे हे सबस्क्रायबर आहे ते ऑब्व्हियसली बोलणार की तू मिस्टरांनी सेवा केलेली दाखवताय. नाही, मी ही सेवा का दाखवते, ही सेवा मिस्टरही करू शकतात. मी म्हटलं घरचे पुरुष पण करू शकतात, वयस्कर व्यक्ती पण करू शकतात. जर लेडीज प्रॉब्लेम असेल तर वैयक्तिक लेडीजनी त्याच्यावर माझ्यासारखं थोपवू नका. आणि मी का थोपते हे पण म्हटलं, मला ब्लॉग करायला भेटणार नाही. एक तर मला आज नवरात्री, साडी वेअर करा, जेवण करा, बाळाचं दोनदा तीनदा खाणं असतं. म्हणजे जसं जसं बाळ शिशू केलं तर बाळाचं पोटातलं खाली होतं. आपल्यासारखं त्याचं एकदम पोट भरत नाही. तर मग माझं खाणं-पिणं त्याच्यावानी निघून जातं. तर मग माझा परत नवरात्री आमची इथे पहिला दिवस आहे. सो मला तिकडे जावं लागेल. त्यामुळे मला टाईम भेटणार नाही. पण मिस्टरांना ही सेवाचा नक्की ब्लॉग करून तुम्हाला टाकायला सांगेन. आणि तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर प्लीज मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की आज नक्की करा. आणि जमलंच तर रोजच केली तर अतिउत्तम. आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते. आपल्याला नुसतं धन नाही पाहिजे, मी दर टायमाला म्हणते, आपल्याला सुखही पाहिजे. सो सुखासाठी ते एवढं तर करूच शकतो. तर असं झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि खरंच तुमच्या कमेंटवरून मला समजतं की नक्की आपल्याला अजून ब्लॉग टाकले पाहिजे. आपली खूप आतुरतेने वाट बघतात सगळे. सो असं आपली तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची राहिली. आपली आता 11,500 आपले सबस्क्रायबर झालेले. सो आपण लय मोठी अचीव्हमेंट मिळवली. तुमच्यामुळे हे शक्य झालं आहे. हे खरंच माझ्या एकटीचं यश नाही आहे, हे तुमच्यामुळे तुम्ही आहात म्हणून हे सगळं होतं आहे. आणि स्वामींची कृपा ही खरंच आहे, त्याच्यामुळे होते. आणि काकींचं मार्गदर्शन मी तुम्हाला सगळ्यांना क्रेडिट देईल. आणि चला मग आपण लवकरच भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. चला, श्री स्वामी समर्थ.